कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अभित नाईक यांनी आज सोमवारी प्रभाग 17 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या प्रसंगी जिल्हाभरातून राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष युतीचा विजय असो अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या। विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढविणार असल्याचं यावेळी अभित नाईक यांनी जाहीर केलं। आज श्रीदेव स्वयंभूरावनाथ व भालचंद्र बाबांच्या आशीर्वादाने मी 17 नंबरमध्ये राष्ट्रवादीतर्फे भाजप व राष्ट्रवादी असं एकत्र आमचं पॅनल राहणार आहे कणकवलीमध्ये। त्यातर्फे मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि गेली 5 वर्ष मी नगरसेवक म्हणून या शहरात काम केलेलं आहे। तरी त्या अनुषंगाने लोकांच्या आग्रहाखातर आपण हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि लोकांची सेवा, जनतेची सेवा हाच एक ध्यास आमच्या मनात कायम असतो आणि त्याचा अनुभव आमच्या कणकवलीकरांना आलेला आहे। माझी कणकवली हा एकच नारा आणि ती कशी विकासाच्या ह्याच्याकडे जावी ह्याचं ज्वलंत उदाहरण नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेली 5 वर्ष केलेलं आहे। आमचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनातून आम्ही सर्व टीम कार्यरत होतो। त्या पद्धतीनेच लोकांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि येणाऱ्या काळातही आमच्यावरती विश्वास दाखवून आमचे 17चे 17 नगरसेवक निवडून येतील व नगराध्यक्ष म्हणून समीर नलावडे निवडून येतील एवढंच आज सांगू इच्छितो। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्री देव महापुरुषाला विजयासाठी साकडंही घालण्यात आलं। यावेळी त्यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, संजीवनी पवार, बाबू गायकवाड, सुभाष चव्हाण, प्रकाश चव्हाण, अनिस नाईक, प्रज्ञेश निगरे, संजीवनी पवार, शिल्पा नार्वेकर, शुभांगी नार्वेकर, जुईली निगरे, साक्षी तर्फे, शीला चव्हाण, प्रिया चव्हाण, सुनीता चव्हाण, गुरुदत्त हळवे, ज्ञानदेव हळवे, संतोष यादव यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग।